मोदक बनवण्यासाठी मी इथं सगळ्यात अगोदर 2 वाटी बेसन पीठ घेतले आणि हे बेसन पीठ मी घरी तयार केलेले आहे। म्हणजे विकत जे बेसन पीठ भेटतं ते न घेता घरी डाळ आणून त्याचं मी घरघंटीवरती छान असं बेसन पीठ तयार करून घेतले। आता हे 2 वाटी बेसन पीठ घेतले। आता ह्याच्यामध्ये मी 1 चिमूट मीठ टाकते आणि 1 चिमूट खायचा सोडा टाकते। अगदी 1 चिमूटच मीठ आणि सोडा घालायचे, जास्त घालायचा नाही। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते पीठ। आता अगदी थोडंसं पाणी घालायचं। 2 वाटी मी बेसन पीठ घेतले, त्यासाठी अर्धी वाटी पाणी सुद्धा भरपूर होतं। अगदी थोडंसं पाणी घालायचं। अगदी थोड्या पाण्यामध्ये मी ते चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं पीठ घट्टसर भिजवून घेते। आता याच्यामध्ये अजिबात हे गुठळ्या राहिल्या नाहीत, व्यवस्थित पीठ असं भिजलंय आणि याच पद्धतीने घट्ट पीठ करून घ्यायचं। आता इथे बघा मी शेवगा घेतलाय, जे आपण कुरड्या करतो त्याचा शेवगा घेतलाय। आता त्याच्यामधली सगळ्यात छोटी जी त्याची चकती असते, म्हणजे एकदम बारीक होलची जी चकती आहे ती घेतली। आता ही मी शेवग्याला व्यवस्थित अशी लावून घेते आणि ह्याच्यामध्ये जे मी पीठ तयार करून घेतले, बेसन पीठ जे तयार करून घेतले, ते हे सर्व बेसन पीठ या शेवग्यामध्ये घालून घ्यायचं। आणि बेसन पीठ जेव्हा आपण भिजवतो तेव्हा अगदी कमी पाणी घालून भिजवायचं, एकदम जास्त पाणी एकदम घालायचं नाही, कारण पीठ लगेच बेसन पीठ पातळ होतं, त्यासाठी खूप थोडं पाणी घालायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं। पीठ छान भिजवून झाले। आता मी या शेवग्यामध्ये हे सर्व पीठ व्यवस्थित असं भरून घेतलंय आणि जेव्हा आपण पीठ भरेल तेव्हा सगळ्यात छोट्या होलचीच जी चकती आहे ती घालायची। आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि तेल छान गरम करून घेतल्यानंतर याच्यामध्ये या पद्धतीने अशी मी शेव पाडून घेते। शेव बनवण्यासाठी जी चकती असते सगळ्यात बारीक ती घ्यायची आहे। आता इथे शेव पाडून घेतले आणि एक अर्धा मिनिटच या तेलामध्ये ठेवून लगेच आपण याला दुसऱ्या साईडून पलटून घ्यायची। खूप मस्त अशी इथे शेव तयार झाली आणि दोन्ही साईडून छान अशी कुरकुरीत झाली की शेव काढून घ्यायची, करपून अजिबात द्यायची नाही। शेव फक्त दोन्ही साईडून एकदा पलटवून घ्यायची, बस जास्त आपल्याला ही तळून घ्यायची नाही। आता इथे शेव बघा तयार झाली, किती मस्त दिसते ना। तर आता याच पद्धतीने मी अजून सुद्धा शेव करून घेते। तर खूप छान अशी बारीक शेव तयार झाली आणि तेल छान असं गरम करून घ्यायचं, की तेल अजिबात कमी गरम ठेवायचं नाही, छान गरम तेलामध्येच ही शेव सोडून घ्यायची। अगदी 1 मिनिट सुद्धा लागत नाही आपल्याला ही शेव तळून व्हायला, लगेचच ही शेव तळून होते। तर दोन्ही साईडून फक्त एकदा पलटी करून घ्यायची आणि काढून घ्यायची। तर छान अशी कुरकुरीत व्हायला पाहिजे, मऊ अजिबात राहायला नाही पाहिजे। आता बघा मी याच पद्धतीने सगळी शेव करून घेते। आता इथे ही थंड झालेली शेव आहे, तर मी अगोदर करून घेतलेली शेव थंड झाली। आता ही हाताने व्यवस्थित अशी चुरून घेते, जेवढी बारीक होईल तेवढी बारीक शेव चुरून घ्यायची। आता इथे बघा या पद्धतीने शेव मी चुरून घेतली। आता बाकीची शेव सुद्धा मी याच्यामध्ये काढून घेते। आता हे अगदी खूप गरम आहे, तर थोडीशी थंड होऊन देते आणि त्याच्यानंतर आता इथे बघा मी या पद्धतीने अगदी बारीक शेव चुरून घेतली हाताने। इतकी बारीक मस्त दिसते, इतकी बारीक शेव चुरून घेतली आणि बारीक चकती घेतल्यामुळे शेव सुद्धा खूप छान अशी बारीक पडते। आता ही शेव ज्या वाटीने मी बेसन पीठ घेतले त्या वाटीनेच ही शेव मोजली तर 2 ते अडीच वाटी शेव आहे। तर त्यानुसार आता इथे मी साखर घेते पाक बनवण्यासाठी। तर 1 वाटी सपाट 1 वाटी साखर घेतली। तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर थोडीशी कमी घ्या। तर त्याच वाटीने अर्ध्याच्या वरती थोडंसं पाणी घेतलंय मी, म्हणजे सपाट वाटी साखर आणि अर्ध्याला थोडंसं वरती पाणी घेतलंय। आता ही साखर आणि पाणी मिक्स करून मी याचा एक तारी पाक करून घेते। पाक व्हायला पण अगदी जास्त वेळ लागत नाही, 10 मिनिटांमध्ये आपला पाक छान होतो। आणि पाक करताना सदैव हलवत राहायचं, कारण मग साखर पटकन पातेल्याला चिकटली जाते त्यासाठी। आता इथे बघा तुम्ही तार छान तुटायला लागले, 10 मिनिटांमध्ये हा पाक खूप मस्त असा तयार झालाय। या पद्धतीने अशी तार तुटली की आपला पाक तयार झाला समजायचा। आता या पाकामध्ये जी मी शेव करून घेतली, बारीक छान अशी चुरून घेतली, ही शेव घालून घेते आणि पटकनच आपण ह्या पाकामध्ये ही शेव एकजीव करून घेऊया। आता याच्यामध्ये 1 चमचाभर मी वेलची पावडर घालते।
त्यानंतर इथं काजू बदाम जसे आपल्याला आवडेल त्या पद्धतीने आपण इथे काजू बदाम मनुके जे हवं ते घालू शकतो। आता इथे हे सर्व घातल्यानंतर मी परत एक मस्त व्यवस्थित असं एकजीव करून घेते। आता हे सगळं मिक्सर एकजीव करून घेतलं तर याच्यावरती मी झाकण घालते फक्त अर्ध्या मिनिटासाठी। ह्या ज्या ही जी शेव आहे ना ती पाकामध्ये छान फुलण्यासाठी। आता इथं मी मोदकाचा साचा घेतलाय आणि याला मी तेल लावून घेतलंय। आता इथे बघा छान अशा या ज्या शेव आहे ना ती छान या पाकामध्ये मुरली आहे आणि अगदी गरम आहे आणि ही गरम असतानाच आपल्याला ह्याचे मोदक करून घ्यायचे आहेत। अजिबात ही शेव थंड होऊन द्यायची नाही, थंड झाली तर ना साखर असते त्याच्यामुळे लगेच अशी कोरडी कोरडी पडते, सुकी होते, त्यामुळे मग आपल्याला मोदक व्यवस्थित करता येणार नाहीत। त्यासाठी अगदी गरम असतानाच पटापट हे मोदक आपल्याला करून घ्यायचे आहेत। तर खूप छान असं या मोदक साच्यामध्ये मी सारण भरते, हाताने व्यवस्थित असं दाबून छानपैकी मोदक तयार करून घेते आणि हाताला खूप जास्त भाजतंय इतकं ही शेव गरम आहे आता सध्या पाकातली, तर अजिबात थंड होऊन द्यायची नाही। तर बघा आता मस्तपैकी इथं आपला मोदक तयार झालाय, किती मस्त दिसतोय ना, खूप छान असा मोदक तयार झालाय। तर शेव गरम असतानाच हे सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत। आणि अजून पण मी आता एक सांगते की जेव्हा आता साखर असल्यामुळे कसं होतं ही शेव पटकन कोरडी पडली जाते, साखर असल्यामुळे पाक आवळतो, तर त्यासाठी जर कोरडी पडली शेव तर परत एकदा गॅस चालू करून हे पातेले गॅसवरती ठेवायचं आणि गरम पाण्याचा शितोडा द्यायचा आणि थोडंसं हलवून एकजीव करून घ्यायचं। गरम गॅसवरती ठेवल्यामुळे काय होतं पटकन साखर विरघळली जाते आणि पाण्याचा शितोळा थोडासा यासाठी घालायचा की शेव थोडीशी ओलसर व्हायला पाहिजे त्यासाठी। आता इथे बघा मी या पद्धतीने सगळे मोदक करून घेते, मस्त असे इथे शेव मोदक तयार झालेत। तर आपण गणपतीमध्ये गणपती बाप्पांसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतो, तर या पद्धतीचे मोदक सुद्धा एकदा नक्की करून बघा। मी गॅरंटी देते की तुम्ही नक्कीच दरवर्षी याच पद्धतीचे मोदक बनवाल। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।